आजच्या दिवशी सगळ्याच बायका इकडे येतात. वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारतात. पुढच्या 7 जन्मी तोच नवरा मिळावा म्हणून. तुला आता नाही पटायचं. जेव्हा तुझं लग्न होऊन तू आर्यनच्या घरी जाशील ना, तेव्हा त्यानंतर आपोआपच आजच्या दिवशी तुझी पावलं इकडे वळतील. बघूया. मला नाही वाटत. बाबांची जर माझ्यावर अशीच कृपा राहिली ना, तर या जन्मी तर सोड, पुढच्या 7 जन्मात सुद्धा मला वाटत नाही मी त्याच्याशी लग्न करू शकेन. अमृता, आजच्या दिवशी तरी असं नको बोलूस. आजचा दिवस चांगला आहे. चांगलं बोल, चांगलंच घडेल. प्लीज लवकरात लवकर बोला तिच्याशी. अशा प्रकरणात वेळ पाहून पावलं उचलता येत नाही हो. आपल्या हातून कधी वेळ निघून जाईल सांगता येत नाही. बोलेन मी तिच्याशी लवकरात लवकर. तुला काय म्हणायचंय कळतंय मला, पण आता जरा कामात आहे मी. सो इफ यू डोंट माइंड. या, इट्स ओके. येते मी. आता मी अमृताला वचन देऊन बसलोय. तिला संपूर्ण सहकार्य करेन असं सांगितलंय. पण आता मला शंका येते, मी किंवा आपण कोणीही हे सगळं कसं निभावून नेणार आहोत. दादाचा सगळा रागरंग बघता हे सगळं अवघड वाटत चाललंय मला. त्यांच्या लग्नाबद्दलच म्हणतोयस ना? दुसरं काय आत्या? मग तू काही चिंता करू नकोस. सगळं काही व्यवस्थित होईल. देवान डोकं दिलंय ना, ते जरा शांतपणे वापरायला शिका. ते सगळं काही शक्य होतं. हे बघ, मी विंचुर्णी गावात शिवम लॉजच्या इथे थांबलोय. प्लीज तू लगेच इथे ये आणि मला भेट. काय? लगेच ये, मला तुझ्याशी महत्वाचं काहीतरी बोलायचंय. प्लीज जानकी. संसार दुनियादारी यापासून खूप लांब आहेस तू अजून. मी काय बोलतोय कळतंय का तुला? कळतंय, पण पटत नाहीये मला. तेच सांगतोय मी तुला अमृता. तुझं हे वयच असं आहे की मी तुला कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी तुला ते पटणारच नाही. म्हणूनच माझं म्हणणं आहे की आता तू फक्त माझ्या बोलण्यावर आणि माझ्यावर विश्वास टाक. माझंही खूप खूप प्रेम आहे बाळा तुझ्यावर. तुला माहितीये जानकी, काल अमृताने मला फोन करून काय सुचवलं? जानकी, अमृता मला म्हणाली की आर्यन, आपण दोघं पळून जाऊया. असं म्हणाली ती? जानकी, आता तूच मला सांग, अमृताला पळून नेऊ तरी कुठे? नरसिंह किल्लेदारांना कळलं तर त्यांची माणसं पाताळातून शोधून काढून जीव घेतील माझा. मला एक कळत नाहीये की असं बोलूच कसं शकते. ही असं बोलली म्हणूनच एवढं डिस्टर्ब दे. बघ जानकी, मला अमृता हवी आहे, अगदी मनापासून हवी आहे, पण असले भलते सलते उद्योग करून नाही. मीही तुम्हाला असलं काही करू देणार नाही. हो जानकी, पण हे बघ, तू उगाच लगेच जाऊन अमृताला काही बोलू नकोस, नाहीतर उगाच ती काहीतरी घोळ घालेल म्हणून. त्यातून माझा फोनही बंद आहे. घरी फोन करायचा होता आईला. आणि जानकी, मला तुझा फोन दे ना प्लीज. तू तर मला फोन केला होता. जानकी, तुम्ही PCO वरनं केला होता. दे ना प्लीज, एक कॉल करायचा आहे प्लीज. जानकी, अमृता मला म्हणाली की आर्यन, आपण दोघं पळून जाऊया.